काढलंय मी करंगाला मित्रांनो. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. बाप्पासुद्धा त्याच्या रूपात येताना ना मित्रांनो, आकार घेताना बाप्पालासुद्धा त्रास होतो, बाप्पालासुद्धा चटके लागतात. त्याच्यानंतर सगळ्यांना यश भेटतो. म्हणून ना मित्रांनो, मेहनतीवर विश्वास ठेवा, बाप्पा तुमच्या बरोबर आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे. आज आपण चाललोय परळ वर्कशॉपला. कितपत तयारी झाली आहे बाप्पांची आगमनाची ती बघा. आणि किती मूर्त्या घडलेल्या आहेत, किती उंच उंच मूर्त्या घडलेल्या आहेत ते बघा. आपण लास्ट टाइम बनवलेली व्हिडिओ, त्यांना तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात मला. असं खूप लोकांनी बघितली. आणि आज पुन्हा एकदा परळ वर्कशॉपचा आपण अभ्यास केला. काय कंडिशन सध्या मंडपाचं काम, गणपतीचं काम कितपर झालं. म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्यात आपल्याला बहुतेक मोठे मोठे गणपती तयार झालेले मित्रांनो. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. चला तर आपण जाऊया परळ वर्कशॉपला. मित्रांनो ना, हे बघा मूर्त्यांच्या तयाऱ्या चालू झाल्यात. काही मूर्त्या अशा उभ्या केलेल्या आहेत. आता हळूहळू आता ना मित्रांनो, पुढच्या महिन्यापासून मूर्त्या खूप सुंदर रूप घेतील, आकार घेतील बाप्पा. मित्रांनो आपण ना आता खेतवाडी 7वी गल्ली च्या बाप्पाची ट्रॉली आलेली आहे. ह्यावर्षी त्यांचा 75वा वर्ष आहे. खरंच ती एक एक्सपेरिमेंट असेल. खूप उत्सुकता आहे त्या मूर्तीची, कारण यावर्षी ती मूर्ती कशी असेल. गेल्या वर्षी मगरीवरती होती खेतवाडी 7वी गल्लीची. तुम्हाला ती ट्रॉली दाखवतो, नक्कीच बघा. आता 2 हप्ते झाले असतील बहुतेक ट्रॉली आली. हे बघा मित्रांनो, खेतवाडी 7वी गल्लीची ट्रॉली आलेली आहे यावर्षी. हे बघा वरती लिहिलं आहे अमृत महोत्सव 75वा. त्याच्या पाठी एक ट्रॉली आहे, ती आपल्याला बघायला लागेल. त्याच्या पाठी एक आहे, मालाडचा राजा असणार बहुतेक. हो, मालाडचा राजा ट्रॉफी आहे. आणि ह्या साईडला पण 4-5 अशा ट्रॉल्या आहेत. मालाडचा विघ्नहर्ताची ट्रॉली आहे. आणि जोगेश्वरीचा राजाची ट्रॉली आहे ही दुसरी. आणि गँड रोडचा बाप्पाची ट्रॉली आहे ही बघा. स्टँडर्ड रोडचा राजा आहे. आणि लास्ट टाइम आपण बघितलेली परळचा विघ्नहर्ताची ट्रॉली बघा, ती सुद्धा आहे. हे बघा, जिकडे जाऊन बघा ना, तिकडे बहुतेक मूर्त्या अशा उभ्या केलेल्या आहेत. हा बघा, प्रबळ बनवत आहेत. फार असं मोठं प्रबळ आहे.
पहिला आगमन सोहळा ना खेतवाडी 7वी गल्लीचा असणार. त्याच्या आधीसुद्धा असतो आगमन सोहळा असणारच, कारण का काळा चौकीचा महागणपतीचं आगमन सर्वात पहिला चालू होतो. पहिला तर आपला कोल्हापूरचा राजाचं आगमन असतो आपल्या चिंचपोकळीच्या इकडून, त्याच्यानंतर खेतवाडी काळा चौकीचा महागणपती. आणि आता तर हे बघा, जस्ट मी ट्रॉली बघितली खेतवाडी 7वी गल्लीची, यावर्षी 75वा त्यांचा अमृत महोत्सव आहे. तर ह्यांनीसुद्धा तारीख डिक्लेअर केलेली आहे. ऑगस्टची 11 ऑगस्टला यांचं पहिलं आगमन आहे, आगमन सोहळा आहे खेतवाडीचा. तर फार आता ती पहिली तारीख ऐकून ना जरा बरं वाटतं जीवाला, की आगमन सोहळे आता चालू होतात. आता आतुरता फक्त आगमन कधी सुरू होतात बाप्पांचे त्याच्यावर आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला या पुरे 2 महिने बाप्पांचेच व्हिडिओ तुम्हाला भेटणार आपल्या चॅनलला. आणि आपण काही ट्रॅव्हल करणार आहेत, फिरायला जाणार आहेत चांगल्या चांगल्या ठिकाणी, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलला भेटणार आहे. तो सर तुम्ही लाईक केला नसेल तर मित्रांनो आतापर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का आता मला बोलण्याला थोडासा चुकतो आहे मी, कारण का तब्येत खूप डाऊन आहे, सांगू शकत नाही मित्रांनो. चला तर अजून आपण थोडी अपडेट बघूया मूर्त्यांची. मित्रांनो ह्या वर्षी ना आपल्याला कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारातली बाप्पांची मूर्तीसुद्धा दिसणार आहे, किंवा त्याच पद्धतीचा रायगड वगैरे किल्ला असं काहीतरी असणार आहे. कारण काय माहिती आहे तुम्हाला, असं बोलतो आहे जरा बघा तुम्ही. हे बघा आपला रायगड किल्ल्याला सुद्धा अशीच एक खिडकी होती. आणि इकडे बघा, इकडे मावळे आहेत, इकडे मावळेसुद्धा आहेत बघा. आणि विठू रखुमाईचा सुद्धा फ्रेम आहे तिकडे. हे बघा एक चिंतामणीच्या अवतारातली मूर्ती आहे, की हे बघा 2023चं चिंतामणी बाप्पाची मूर्ती आहे ही. आणि इकडे बहुतेक हनुमानाची मूर्ती आहे ना, ती बाजूलाच असणार चिंतामणीच्या, जशी गेल्या वर्षी होती. आणि आणखीनसुद्धा काही छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आतमध्ये. हे बघा एक चिंतामणीची अजून एक साईज आहे छोटी त्याच्यापेक्षा. आणि हे बघा आणि बघा हे दगडूशेठ हलवाई बाप्पांची मूर्ती. आपण आता या साईडला बघू. बघा विठू रखुमाई पाठी असे पंढरपूर प्रबळ, असं पंढरपूरचं प्रबळ आहे. आणि बघा ह्या मूर्तीला सुद्धा पाठीमागे पंढरपूरचं प्रबळ आहे. हे बघा पाठी लिहिलं मस्त विठ्ठल रखुमाई. प्रबळ बनवतात, प्रबळाचा आकार देतात. मित्रांनो आपल्या परळ वर्कशॉपमध्ये ना
छोट्या गणपतीचासुद्धा कारखाना आहे. तिथे रेडीमेड मूर्त्या भेटतात आपल्याला. तर जसं तुम्हाला आता मी दाखवतो तसं आपला परल वर्कशॉपचं एंट्री गेट आहे. तर फर्स्टच गणपतीचा वर्कशॉप आहे लहान मूर्त्यांचा, घरगुती गणपतींचा, ते तुम्हाला दाखवू. पण ते अजून थोडं चालू नाही झालं आहे. फक्त तुम्हाला डिटेलसाठी एक ती व्हिडिओ थोडी शूट करूया आपण. चला तर या. हे ईश्वर आर्ट्स म्हणून आहे ना, लहान मूर्तींचा इथे वर्कशॉप आहे, अजून चालू नाही झालं आहे. लहान लहान मूर्त्या तिकडे. चालू झालं तर नक्कीच तुम्हाला हे डिटेल देणार मी, व्हिडिओ बनवणार एक सिंगल. हे बघा मित्रांनो, साचे तयार करतात. साच्यांमध्ये मातीचं काम टाकायचं चालू आहे. मित्रांनो, आता ना एक मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ती व्हिडिओ बघा. ती व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी आहे ना, जे मेहनत करायला घाबरतात. त्यांना म्हणजे असं असेल हरी तर देल खाटल्यावर, अशी त्या लोकांची परिस्थिती असते. त्यांना जीवनात काही त्रास झालेला चालत नाही, कुठे काही लागलं बिगलं तर त्यांना ते चालत नाही. ते विचार करतात ह्या कामाला का जाऊ, ह्या कामाला मला लागेल, त्या कामाला का जाऊ, त्या कामाला मला लागेल. असे म्हणजे एक समजून घ्या. त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे, एक छोटासा यात काढला आहे मी. कारण का ना मित्रांनो, आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. बाप्पासुद्धा त्याच्या रूपात येताना ना मित्रांनो, आकार घेताना बाप्पालासुद्धा त्रास होतो, बाप्पालासुद्धा चटके लागतात. त्याच्यानंतर सगळ्यांना यश भेटतो. म्हणून ना मित्रांनो, मेहनतीवर विश्वास ठेवा. बाप्पा तुमच्या बरोबर आहे मित्रांनो. आता ही व्हिडिओ बघा. बाप्पालासुद्धा त्रास होतो. जसा आपण आपल्या आईच्या पोटी जन्म घेताना जसं आपल्या आईलासुद्धा त्रास सहन करावा लागतो, त्याची आपल्याला मित्रांनो काही मित्र पोरांना किंवा आपल्यासारख्या नालायक लोकांना त्याची जाणीव नसते मित्रांनो. तर ही व्हिडिओ बघा. बाप्पासुद्धा आकार घेताना बाप्पासुद्धा वेदनेतनंच येतो. तेव्हा कुठे जाऊन बाप्पा आपल्याला दिसतो एवढा गोड रूपात. त्याच्या पाडचं कारण आपल्याला माहिती नसतं. बाप्पाने किती त्रास सहन केलेला, त्यात हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. तर ह्यात काय माझा चुकीचं असेल मित्रांनो तर मला खरंच क्षमा करा. हे मी व्हिडिओ शूट करते, मला माहिती नाही काय होतं, पण नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ शूट केली आहे. ती तुम्ही बघितली मित्रांनो. तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. आणि प्लीज एक कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरू नका. तुम्ही तो कोणी करतच नाही आहे. मोजके 5, 6, 7, 8 जण कमेंट करतात मित्रांनो. कमेंट करा, लाईक करा. जरा लाईक आणि कमेंट झाले ना मित्रांनो, जरा व्हिडिओ बनवायला, पुढची व्हिडिओ बनवायला थोडी म्हणजे स्फूर्ती भेटते त्या कमेंट आणि लाईक बघून. तर मित्रांनो, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.